आणि यानंतर आता जाणून घेऊयात विधान परिषद निवडणुकीचा आढावा। राज्यामधल्या 17 जागांवरच्या विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होतीये। 17 पैकी 6 जागांवरती बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला गेलाय, तर आता 11 ठिकाणी मतदान होणार आहे। 11 ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट सामना आहे। नाशिक जळगाव या ठिकाणी महायुतीमधली बंडखोरी राज्यामधल्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरला होता। त्यामुळे या मतदारसंघामधल्या मतदानाकडे विशेष लक्ष आहे। तर या निवडणुकीमध्ये महायुतीचं पारडं जड आहे। मात्र महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। त्यामुळे 18 जूनला होणाऱ्या मतदानाकडे आणि 19 जूनला होणाऱ्या मतमोजणीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगरसेवकांचा क्लास घेणार आहेत। नागपूरमधल्या नगरसेवकांना उत्तनमधल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणाचा वर्ग दिला जाणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगरसेवकांना मार्गदर्शन केले जाईल। नगरसेवकांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करतील। विधान परिषदेसाठी नगरसेवकांचे धडे घेतले जाणार आहेत आणि आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी भाषण होणार आहे। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या आधी भाजपकडून सावध अशी खेळी खेळली जाते आहे। मतदारांना विविध ठिकाणी सहलींवरती धाडलं जात आहे। पक्षीय बलाबल बघितलं तर पारडं जड आहे। मात्र असं असताना कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून नगरसेवक सहलीवरती गेलेत। तुळजापूर, कळंब, नळदुर्ग, उमरगा या नगर परिषदेचे नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले। नळदुर्ग नगर परिषदेचे नगरसेवक अलिबागच्या बीचवरती सध्या फेरफटका मारतायत, तर कळंब, तुळजापूर, उमरगा या नगर परिषदेच्या सदस्यांना इतर ठिकाणी पाठवण्यात आले। मतदानाच्या दिवशी सर्व नगरसेवक एकत्र धाराशिवमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे। तर सहलीवरती असताना नगरसेवकांना मतदान कसं करायचं याची माहिती दिली जाते। महायुतीकडून भाजपचे बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे महेश देशमुख हे रिंगणात आहेत, तर 988 मतदार हे भविष्य ठरवणार आहेत। नागपूर विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीची चिंता वाढली। हिंगणा नगरपंचायतीमधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक हे नॉट रिचेबल झाले। 6ही जण भाजपच्या गळाला लागले अशी चर्चा आहे। नागपूरमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आहे। महाविकास आघाडीकडून अतुल लोंढे तर महायुतीकडून राजीव पोद्दार हे रिंगणात आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 19 नगरसेवक हे मतदार आहेत। यामध्ये हिंगण्याचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल असल्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता वर्तवली जाते। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांची नागपूर रुग्णालयामधून सुट्टी झाली। मात्र त्यांना किडनी स्टोन झाल्यामुळे ते अमरावतीमध्ये येणार नाहीत। दुसरीकडे वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही या संदर्भात आज सकाळी 11 वाजता अगदी थोड्याच वेळात काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख यांच्यासह इतरही नेते उपस्थित राहतील। पाठिंबा देण्याच्या संदर्भात काँग्रेसच्या 2 बैठका झाल्या। मात्र 2018ची पुनरावृत्ती 2026 मध्ये झाली तर त्याची जबाबदारी कोण घेईल या कारणावरून पाठिंब्याचं घोडं अडलंय अशी माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान 18 जूनला मतदान आहे। काँग्रेसच्या आज होणाऱ्या बैठकीकडे वंचित आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचं लक्ष आहे। काँग्रेसचा उमेदवार प्रचार करेना आणि वंचितला पाठिंबा देता येईना अशी सध्याची काँग्रेसची स्थिती झाली आहे।